नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण सायन्स 2चं प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घेऊ. याच्या अगोदर आपण काय काय बघितलं होतं. M1चं प्रिपरेशन बघितलं होतं, त्यानंतर M2चं प्रिपरेशन बघितलं होतं, त्यानंतर सायन्स 1चं प्रिपरेशन कसं करायचं ते एकदम व्यवस्थित समजून घेतलं. आता वेळ आहे सायन्स 2चं प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घ्यायची. प्रिलिम एक्झाम सुद्धा जवळ आली आहे, बरोबर. प्रिलिम एक्झामला तुम्हाला ॲज अ प्री बोर्ड एक्झाम म्हणून बघायचं. आता त्याच्या रिलेटेड प्रिपरेशनचा व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे, एकदा तो नक्की बघता. आता सायन्स 2चं प्रिपरेशन करताना आपल्याला स्वतःला प्रोग्रेसिव्ह प्रिपरेशन प्लॅन बनवावा लागेल. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय की तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की कमीत कमी 3 तास स्टडी करा, कमीत कमी 4 तास स्टडी करा. आता मला सांगा, जर तुमचा स्टडीचा टाइम स्पॅनच 1 आवरचा असेल आणि जर तुम्ही त्याला इम्प्रूव्ह नाही केलं तर तुम्ही एवढा स्टडी अचीव्ह करू शकता का? आणि जरी प्रयत्न केला तरी हा शक्य आहे का तुमच्यासाठी? आता नाहीये. मग आपल्याला सुरुवातीला पहिलं 1 आवर करावं लागेल, त्यानंतर 1 आवरचं रूपांतर करावं लागेल 1.30 आवर्स, नंतर आपण 2 आवर्सकडे राहणार, नंतर 2:30 आणि अशा पद्धतीने प्रोग्रेस करत करत आपल्याला 3 आवर्स पर्यंत जावं लागेल. सो अशा टाईपमध्ये प्रोग्रेसिव्ह प्लॅन आपण डिझाईन करू. चॅप्टर वाईज कसं प्रिपरेशन करायचं ते सुद्धा समजून येईल. बघा काय काय असणार आहे. पहिले तर सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, क्वेश्चनचे टाईप्स बघायचे. नंतर प्रिपरेशन प्लॅन करताना तुम्ही कसं डिवाइड करणार, बायोलॉजी बेस्ड चॅप्टर्सला इझी चॅप्टर कसे प्रिपेअर करणार, ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर कसे प्रिपेअर करणार, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. चलो सुरुवातीला अंडरस्टँडिंग करूया. बघा मोस्टली काय होतं, सायन्स 2 प्रिपेअर करताना तुमचं कन्फ्युजन खूप जास्त होतं. चॅप्टर्स बघता, चॅप्टर मधले डायग्राम्स बघता, मग असं वाटतं की अरे हे एवढे चॅप्टर्स आहेत, हे प्रिपेअर कसे काय करू. होतं कन्फ्युजन होतं, मान्य आहे. पण त्यांना थोडं डिवाइड केलं ना तर काम सोपं होईल. बायोलॉजी बेस्ड चॅप्टर्स बघा कुठले कुठले आहेत. तर हेरिडिटी जो पहिला चॅप्टर येतो तुमचा, नंतर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, नंतर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 आणि नंतर ॲनिमल क्लासिफिकेशन. असे टोटल तुमचे 4च चॅप्टर्स आहेत जे बायोलॉजी बेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बॉडीच्या काही डायग्राम्स आहेत, त्यांचं नाव आहे, नेमिंग आहे, नंतर त्याचं फंक्शन आहे, नंतर व्हेरियस व्हरायटी ऑफ स्पीसीज आहेत, क्लासिफिकेशन आहे, नंतर ॲक्च्युअल लाईफमध्ये प्रोसेस कशी चालते, रिप्रोडक्शनचा पार्ट आला. या सगळ्या गोष्टी या बायोलॉजी बेस्ड चॅप्टरमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर इझी चॅप्टर म्हणजे जे तुम्ही फक्त रीड जरी केले, बघा नुसतं नॉर्मल रीडिंग ठेवलं, त्यानंतर त्यांना पूर्णपणे तुम्ही अंडरस्टँडिंग केलं, अंडरस्टँडिंग करताना त्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या, नंतर एकदा दोनदा राईट करून बघितलं तरी हे चॅप्टर इझिली होऊन जातील. म्हणजे बेसिकली काय होतंय की ह्या चॅप्टरसाठी जो काही टाइम स्पॅन असणार आहे बायोलॉजी बेस्ड चॅप्टरसाठी हा जास्त असणार आहे. ह्याच्यासाठी टाइम स्पॅन जो काही असेल तो एकदम लो राहील. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये हे चॅप्टर प्रिपेअर होतील. आता मला सांगा, जर हे चॅप्टर खूप कमी वेळेत प्रिपेअर झाले, कुठले एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट 4th चॅप्टर आहे, सोशल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, जर लवकर प्रिपेअर झाले तर ह्यांना आपण टाइम देऊ शकतो, बरोबर. म्हणजे काय करावं लागेल, एक हा चॅप्टर अशा टाईपमध्ये प्रिपरेशन करावं लागेल. समजते, आयडिया येते. त्यानंतर आपला तिसरा सेक्शन आहे बायोलॉजिकल ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर. म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये बायोलॉजीला अप्लाइड करून आपण ह्युमन बिंग कुठल्या कुठल्या गोष्टींचा यूज करतो त्या गोष्टी समजून सांगितलेल्या, बरोबर. ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सगळं माहिती आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठले असतात, प्रोबायोटिक्स, अँटीबायोटिक्स, ह्याच्यामध्ये सेल टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप झाली, बायोटेक्नॉलॉजी कशी डेव्हलप झाली, त्याचे युजेस काय, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मेन्शन केल्यात. म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक्झाम्पल्सच डोक्यात ठेवायचे. एक्झाम्पल्स, नंतर त्याची जी काही प्रोसेस असेल ती प्रोसेस एकदा का तुमच्या डोक्यात राहिली की हे 2 चॅप्टर पण होऊन जातील. पण ह्यांना पण परत एकदा थोडे टेक्निकल असल्यामुळं टाइम स्पॅन हा जास्तच लागणार. मग बघा, आता तुमच्यासमोर अख्खं पुस्तक ठेवलंय, डिवाइड करून ठेवलंय. काय आयडिया आली तुम्हाला की बाबा हे जे 4 चॅप्टर्स आहेत हे इझी आहेत आणि हे लवकर प्रिपेअर होतील. 4 चॅप्टर झाले म्हणजे आपला 40% सिलेबस झाला होईल. त्याच्यानंतर ह्या दोघांमधला हा चॅप्टर इझी आहे आणि हा चॅप्टर इझी आहे, म्हणजे परत 20% ऍड झाला ना. 60% सिलेबस तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता. आणि आतापर्यंत तुम्ही काही ना काहीतरी प्रिपेअर केलंच असेल, बरोबर. म्हणजे इनमेन तुमचा जो सिलेबस बाकी राहिलाय तो अप्रॉक्सिमेट 30 to 40%च बाकी राहिलेला आहे, बरोबर. परंतु जर तुम्ही डिवाइड केला आत्तापासून तर हा सिलेबस अजून पक्का होऊन जाईल आणि हा जो काही पेंडिंग राहिलाय ना हा प्रिपेअर करताना टाइम कमी लागेल, कारण आता आपल्याकडे टाइम खूपच कमी आहे, बरोबर. कळलं नक्की. चलो आता बायोलॉजिकल बेस्ड चॅप्टर्सला प्रिपेअर करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा आधार घ्यायचा आपल्याला. म्हणजेच पहिली गोष्ट येते क्वेश्चन टाइप्स. कुठले कुठले क्वेश्चन टाइप्स पडतील, तर कन्सेप्च्युअल आणि ऍप्लिकेशन बेस्ड पूर्णपणे क्वेश्चन पेपर राहील. म्हणजे आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही विचारणार.
काहीतरी घुमून फिरून क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे. नंतर तेच मी जे आता बोललो तेच लिहिलंय खाली, डायरेक्ट क्वेश्चन नाही येणार. त्यानंतर डायग्राम बेस्ड क्वेश्चन जास्त राहतील. ऍप्लिकेशन म्हणा, त्याचे युजेस म्हणा, यांसारखे क्वेश्चन्स येतील. नंतर काही प्रोसेसचे ऑब्जेक्टिव्ह, फंक्शन, प्रोसेसचा फ्लो, म्हणजेच ज्या तुम्ही ट्री डायग्राम बोलता ना, म्हणजे वरती एक आहे, त्यानंतर पुढं अशी एक लाईन राहील, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी गोष्टी लिहायच्या असतील, या टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊन जातील. त्यानंतर पुढचा टाईप येतो टेबलवाले क्वेश्चन्स आणि डायग्रामचे नेमिंग. आता बघा तुमच्यासाठी एक एक्झाम्पल घेतलंय. 2024 साठी क्वेश्चन पडला होता. काय दिलंय बघा, राईट एनी 4 इम्पॉर्टंट फॅक्ट्स विच मस्ट थॉट ओव्हर वाईल कन्सिडरिंग द स्कोप ऑफ डिझास्टर. म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन असा नाही विचारला त्यांनी, फिरून विचारला की बाबा चला स्कोप ऑफ डिझास्टरच्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही सांगा. त्यानंतर इथं बघा डायग्राम दिसते, डायग्रामच्या बेसिस हे 3 क्वेश्चन विचारले होते. या ठिकाणी व्हिटॅमिन्स, क्लासिफिकेशन, त्यानंतर टाइप्स विचारले. आता बेसिकली जर तुम्ही नीट विचार केला ना, तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या व्हिटॅमिनचा फक्त एकच पॅरेग्राफ आहे, फक्त एक पॅरेग्राफ आहे, आणि ह्या एका पॅरेग्राफवरती 1, 2, 3 क्वेश्चन 3 मार्काला बोर्डाने विचारले होते. म्हणजे आपल्याला रीडिंग करणं खूप जास्त महत्वाचं आहे. अजून एक क्वेश्चन बघा, नेम 2 फ्युएल्स ऑब्टेन बाय मायक्रोबल प्रोसेस, वाय इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ सच फ्युएल्स. कुठले फ्युएल्स मायक्रोबल प्रोसेसने तयार झालेत आणि ते आपण जास्तीत जास्त का वापरले पाहिजे. आता या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कधी देता येईल, ज्या वेळेला तुम्ही जे मी वरती सांगितलं ना असे चॅप्टर डिवाइड करताल, त्यांना रीड करताल, तेव्हाच तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. आता कधी कधी कन्फ्युजन असं होतं, क्वेश्चन तर समजतोय पण चॅप्टर कुठला तेच समजत नाहीये. आता जर तुम्ही व्यवस्थित डिवाइड केलं तर क्वेश्चन पण समजेल, चॅप्टर पण समजेल आणि आन्सर पण आठवेल. कळलं नक्की? चलो आता प्रिपरेशन प्लॅन. सगळ्यात पहिला मेथड आहे आपली की बायोलॉजिकल बेस्ड चॅप्टर्सला कसं प्रिपेअर करणार. त्याची स्टेप नंबर 1, चॅप्टर्स मोठे आहेत, कन्सेप्च्युअल आहेत, लेंदी आहेत, आय नो. मग ह्यांना करताना सुरुवातीला सेक्शन्स करा. सेक्शन करणं म्हणजेच काय, तर सुरुवातीला मी एक एक्झाम्पल घेतलंय, चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. बऱ्याच जणांना अवघड वाटणारा चॅप्टर आहे म्हणून हा चॅप्टर घेतला. आता ह्याच्यामध्ये सेक्शन कसे आहेत बघा. सुरुवातीला त्यांनी असेक्शुअल रिप्रोडक्शन एक्सप्लेन केलंय. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन एक्सप्लेन करताना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होईल, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होईल, आणि त्यांचे टाइप्स शेअर केलेत. बरोबर. आणि टाइप सोबत त्यांनी आपल्याला काही एक्झाम्पल पण दिलेत. बस ना, पहिल्या दिवशी तुम्ही हे प्रिपेअर करा डे 1 साठी. बरोबर. पूर्ण चॅप्टर प्रिपेअर नाहीच होणार, आपल्याला चॅप्टरला डिवाइड केलं तर प्रिपरेशन इझी होईल. त्यानंतरचा पुढचा सेक्शन काय सांगतो बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट 1, ज्याच्यामध्ये काय फक्त इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय, कसं तयार होतं. त्यानंतर प्लांट बेस्ड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्याचे 2 पेजेस आहेत. बरोबर. बस सेकंड डेला ही गोष्ट करा. आता ही गोष्ट करताना तुम्हाला कुठल्या गोष्टी डोक्यात घ्याव्या लागतील, तर पार्ट्स कोणते आहेत, त्या पार्टचं फंक्शन काय आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पुढचा पार्ट म्हणजेच पार्ट 2, ज्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फॉर्मेशन ऑफ गॅमेट आणि फर्टिलायझेशन. बेसिक स्टेप्स दिलेल्या आहेत. एका दिवशी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता. म्हणजे बघा, जो चॅप्टर तुम्हाला हार्ड वाटत होता त्याला सेक्शन वाईज डिवाइड केलं तर सेक्शन वाईज कन्सेप्ट पण क्लिअर होतील, चॅप्टर रीड पण होईल, क्वेश्चन पण प्रिपेअर होतील आणि सगळ्या गोष्टी इझिली होऊन जातील. आणि जे तुमच्या डोक्यावरती आता लोड आहे ना की हा आमचा चॅप्टर होतच नाहीये, तो सेक्शन वाईज केला तरच होईल. एकत्र जर तुम्ही बसायचा प्रयत्न केलात ना की नाही एका दिवशी सगळा उरकतो, अजिबात नाही होणार. क्लिअर. नंतर कन्क्लुजनचा पार्ट कुठला आहे, तर मेन्स्ट्रुअल सायकल, त्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. याचे बेसिक त्यांनी 4 ते 5 एक्झाम्पल दिलेले आहेत. ते एक्झाम्पल तुम्ही एकदा काही रीड केले तर इझिली समजून जातील. आता सेक्शन वाईज केलं मी, मला काय समजलं बघा. हा सेक्शन थोडा हार्ड आहे, हा सेक्शन थोडा हार्ड आहे. बरोबर. म्हणजेच आपण जर नीट बघितलं, S1 पहिला सेक्शन, S2 दुसरा सेक्शन, S3 तिसरा सेक्शन, S4 चौथा सेक्शन. जर रेटिंग करायचं झालं तर हा सेक्शन हार्ड आहे. आय नो हा हार्ड आहे. हा सेक्शन मीडियम आहे. बरोबर. हा सेक्शन सगळ्यात जास्त इझी आहे. हा सेक्शन सगळ्यात जास्त इझी. एकदा वाचलं की हे दोनही सेक्शन इझिली होऊन जातील. आता बघा काय झालं, हार्ड चॅप्टर होता, मान्य आहे, चॅप्टर हार्ड होता पण सेक्शन तर इझी होते. इझी सेक्शन तुम्ही 1 डे मध्ये का नाही प्रिपेअर करू शकताल ना. हार्ड सेक्शनला पूर्ण 1 डे द्या, मीडियम सेक्शनला पूर्ण 1 डे द्या. आता चॅप्टर डिवाइड केल्यामुळे काय झालं,
थोडं टेन्शन कमी झालं, प्रेशर कमी झालं. आता प्रेशर एकदा का कमी झालं की तुमचं प्रिपरेशन बेस्ट होणार, आणि प्रिपरेशन बेस्ट झालं की तुमचे मार्क व्यवस्थित येणार. कळलं? असं प्रत्येक बायोलॉजीच्या चॅप्टरला तुम्ही डिवाइड करा, तुमच्या हिशोबाने करा, काय लोड घेऊ नका. त्यानंतरची सेकंड स्टेप काय असणार आहे, तर प्रत्येक सेक्शन 1 डेच्या नुसार प्लॅन जरी केलं तरी आत्तापासून तुम्ही व्यवस्थित बोर्ड एक्झाम पर्यंत फुल्ली प्रिपेअर होता. आता याच्या स्टेप्स कशा असतील, सुरुवातीला तो सेक्शन व्यवस्थित रीड करा. रीडिंग करणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी बोललो होतो बघा, हा क्वेश्चन ज्याला रीड करता आला त्याला समजलं, हाही क्वेश्चन ज्यांनी चॅप्टर रीड केला त्याला समजणार. त्यामुळे रीडिंग करणं मस्ट आहे. रीडिंग झाल्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट डाऊन करा. पॉइंट्स नोट डाऊन करा बोललो मी, नोट्स काढू नका. बुक घ्या, बुक वरती चॅप्टरचं हेडिंग द्या. हेडिंग दिल्यानंतर वाटलं तर तुम्हाला या ठिकाणी पेज नंबर मेन्शन करा, की बाबा ह्या पेजवरती XYZ पेज नंबर होतं, त्याच्यावरती हे 4 पॉईंट्स मी वाचले, मला हे पॉईंट्स इम्पॉर्टंट वाटले, बस एका पेजवरती नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर एक्सरसाइज बेस्ड जे काही क्वेश्चन्स असतील त्या सेक्शनचे ते प्रिपेअर करा, फक्त त्याच सेक्शनचे करा, दुसऱ्या सेक्शनचे करू नका. आणि नंतर PYQ घ्या. आता या स्टेपने जर तुम्ही गेलात तर का नाही चॅप्टर प्रिपेअर होणार, होईल का नाही, होईल. आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट काय, हे चॅप्टर विसरले जाऊ शकतात. त्यामुळे 48 हवर्सच्या आतच या चॅप्टरची रिव्हिजन मारा. एकदा का तुम्ही रिव्हिजन पक्की केली त्यानंतर तुम्ही कुठल्याच गोष्टी विसरू शकणार नाही, कारण एक्झामला खूप कमी दिवस राहिलेत. आणि महत्वाची गोष्ट, फोकस ऑन स्मॉल स्टेप, बी कन्सिस्टंट. डेली टार्गेट ठेवा. आत्तापासून डेली स्वतःला नीट सांगा की बाबा मी डेली 1 सेक्शन प्रिपेअर करणार म्हणजे करणार, त्याशिवाय पर्यायच नाही. डेली 1 सेक्शन करेल. माझ्याकडे 4च चॅप्टर्स होते, 4 चॅप्टरला इझिली प्रिपेअर करू शकतो मी. त्यानंतर उरलेले 4 चॅप्टर आणि हे 2 चॅप्टर, ह्याच्यामधले हे चॅप्टर इझी आहेत, ते होऊन जातील, त्याचा काय लोड नाहीये. पण हे चॅप्टर आपल्याला ॲज कम्पेअर टू अदर चॅप्टर खूप जास्त महत्वाचे आहेत, कारण हे जे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये जास्त दिसतील. कारण बायोलॉजी बेस म्हणजे आपला पार्ट 2 असतो, बरोबर, आणि हे चॅप्टर बायोलॉजी बेसच होते. कळलं नक्की? शुअर? ह्यांचं प्रिपरेशन कसं करायचं क्लिअर झालं. आता पुढचा पार्ट, जे चॅप्टर इझी आहेत ते, जे चॅप्टर इझी आहेत ना, मी तर म्हणतो की तुम्ही सुरुवातीला जर तुम्हाला कॉन्फिडन्स गेन करायचा असेल तर कमीत कमी 2 डेजमध्ये हे चॅप्टर संपवून टाका. 2 डेजमध्ये जर तुमचे 4 चॅप्टर झाले तर तुमचा कॉन्फिडन्स खूप मोठ्या लेवलला वाढलेला असेल, आणि याच कॉन्फिडन्सचा यूज तुम्ही या चॅप्टरमध्ये नक्की करू शकता. ठीक आहे, बघा आता याच्या स्टेप्स कशा करतात. सगळ्यात पहिलं तर रीडिंग. रीडिंग म्हणजे रीडिंग करायचं म्हणजे करायचं, का मार्क पाहिजेत आपल्याला, दुसरा पर्याय नाहीये, बरोबर. रीड करा. रीड करता करता इम्पॉर्टंट वर्ड्सला हायलाइट करा. आता इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणजे कसे, की बाबा चॅप्टर नंबर 5 मध्ये ती जी सायकल दिलेली आहे एनर्जी कन्व्हर्जनची, ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे, बरोबर. त्याच्यामध्ये काही काही वेगळ्या गोष्टी वापरल्यात, जसं की थर्मल पॉवर प्लांटला आपण कोल वापरतो, बरोबर. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांटला आपण फ्युजनची रिॲक्शन यूज करतो, बरोबर. त्यानंतर नॅचरल गॅस पॉवर प्लांटला आपण नॅचरल गॅस यूज करतो. म्हणजे ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्हाला जर क्लिअर झाल्या तर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन आन्सर करू शकता, कारण क्वेश्चन समजणं महत्वाचं आहे. क्वेश्चन समजला, चॅप्टर समजला तर आपण लिहू शकतो. क्लिअर? नंतर सिक्वेन्स तोच राहील. पहिला तर रीडिंग, कन्सेप्ट समजून घ्या आणि आन्सर ओन वर्ड्स मध्ये राईट करा. आता ओन वर्ड्स मध्ये राईट करताना काय करता, डोक्यात असं ठेवा की आपल्याला आन्सर फ्रेम करणं आपण इझिली करू शकतो, बरोबर. म्हणजेच फ्रेमिंग करणं इझी आहे, पण फ्रेम करताना टेक्स्टबुकचे जे वर्ड्स आहेत ना ते वर्ड्स घ्या. टेक्स्टबुक वर्ड्सचा प्रॉपरली युटिलायझेशन करायला शिका. म्हणजे काय होईल, फ्रेमिंग तुमच्या मनात जरी असलं ना तरी टेक्स्टबुकवाल्या वर्डनी ते वाटणार नाही, असं वाटेल की ते टेक्स्टबुक मधलं आन्सर आहे. कळलं? या गोष्टी महत्वाच्या. आणि जे अगोदरच बोललो 2 दिवसामध्ये संपवून टाकायचा प्रयत्न करा, होऊन जातील, एवढं काय लोड घेऊ नका. त्यानंतर तिसरा सेक्शन म्हणजेच ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर. आता जर तुम्ही नीट टेक्स्टबुक बघितलं असेल तर हे जे 2 धडे आहेत ह्यांचा एक्सरसाइजच मोठा आहे का नाही, ह्यांचाच एक्सरसाइज लय मोठा आहे. मग पहिला एक्सरसाइज पूर्ण करा, अजिबात सेक्शनच्या नादाला लागू नका, पहिलं तर एक्सरसाइज पूर्ण करा. नंतर डेली 3 पेजेसची रीडिंग करायची. रीडिंग करता करता ज्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील त्यांना हायलाइट करा. हायलाइट करा, नोट्स काढायच्या नादाला लागू नका, हायलाइट करा. हायलाइट केल्यानंतर टेक्स्टबुक मध्येच एखादं पेज चिटकवा आणि त्या पेजवरतीच नोट्स लिहा, म्हणजे जास्त झंझट नाही राहणार,
टाइम पण वाचेल. नंतर ॲटलिस्ट वीकमध्ये एकदा हे चॅप्टर रिवाईज कराच, कारण मी सांगतो तुम्हाला की ह्या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट्स आहेत, बरोबर. सुरुवातीला त्यांनी कन्सेप्ट दिलेत, त्यानंतर त्या कन्सेप्टचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, बरोबर का नाही. नंतर त्या एक्झाम्पलचा यूज दिलेला आहे. क्लिअर. मग आता आपल्याला नीट समजून घ्या, त्यांनी जर यूज वरती क्वेश्चन विचारला तर आपल्याला एक्झाम्पल आठवले पाहिजेत, एक्झाम्पल आठवले तर आपल्याला कन्सेप्ट आठवली पाहिजे. असंही होऊ शकतं, कन्सेप्ट विचारतील मग आपल्याला एक्झाम्पल द्यावे लागतील, एक्झाम्पल दिले तर त्याचा यूज पण द्यावा लागेल. म्हणजे ही एक सायकल आहे. ही सायकल डोक्यात कधी राहील, ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित करताल त्यावेळेलाच. कळलं? नक्की प्रिपरेशन समजलं प्रत्येकाला? शुअर. बघा, अशा टाईपमध्ये तुम्हाला काय करायचंय, पूर्णपणे S2चं प्रिपरेशन करायचं. समजलं? आता एक सिंपल प्लॅन सांगतो. ज्यांना खूप जास्त कन्फ्युजन आहे ना, त्यांनी सुरुवात करताना एकदम इझी चॅप्टर पासून करा. म्हणजे सुरुवातीला इझी चॅप्टर्स घ्या. 1 वीक जरी घेतले तरी ठीक होऊन जाईल. 1 वीक करून टाका. 1 वीक मध्ये इझी चॅप्टर्स करा. ते किती आहेत? 4 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. आता ह्या 1 वीक मध्ये तुम्हाला एक संडे मिळतो, बरोबर, आणि एक सॅटरडे असतो. या दिवशी काय करा की, एक मिनिट स्पेलिंग चुकलं, सॅटरडे. या दिवशी काय करा की जे बायोलॉजिकल बेस्ड चॅप्टर्स होते ना, त्यातला कुठला, तर चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी हा इझिली होईल, कारण हा तुमच्या युनिट टेस्टला पण होता, सेमिस्टर एक्झामला पण होता. हा होऊन जाईल. ह्याची रिव्हिजन मारा. त्यानंतर 2nd चॅप्टर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा होऊन जाईल. हे 2 चॅप्टर उरकण्याचा प्रयत्न करा. उरकणार म्हणजेच काय करणार आहे तुम्ही, ह्यांची रिव्हिजन तर मारणार आहात ना. मग पहिल्या वीक मध्ये काय करा, हे 4 चॅप्टर करा. या 4 चॅप्टर सोबत सॅटरडे आणि संडे घेऊन हेरिडिटी आणि 2nd चॅप्टरची रिव्हिजन मारा. इझिली होऊन जातील. म्हणजे काय झालं बघा, एकाच वीक मध्ये तुमचे 4 चॅप्टर झाले, प्लस हे 2 चॅप्टर झाले, 6 चॅप्टर एका वीक मध्ये पूर्ण झाले. नेक्स्ट वीक मध्ये 2 चॅप्टरवरती फोकस ठेवा, फक्त 2 चॅप्टर, आणि हे जे 6 चॅप्टर झालेले आहेत ह्यांची व्यवस्थित रिव्हिजन मारा. बस एवढंच करा, एवढंच. म्हणजेच 15 डेज मध्ये तुम्ही अप्रॉक्सिमेटली 8 चॅप्टर सहज प्रिपेअर करू शकता, जर तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला तर. कळलं? नक्की प्रिपरेशन प्लॅन समजला? शुअर. आता तुम्ही व्यवस्थित टाइम टेबल डिझाईन करू शकता. येईल करता? ठीक आहे. चलो आता काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो. इंस्टाग्रामच्या पेजवरती सध्या 90 सेकंड्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी अपलोड होतात. ते बऱ्याचशा गोष्टी म्हणजेच काय, ते तुमचे जे काही लँग्वेजचे डाऊट्स होते की रायटिंग स्किल कसं लिहायचं, त्यानंतर काही M1च्या कन्सेप्ट्स आहेत ज्या तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये समजणं गरजेचं आहे, जसं की सर्कल. आता टाइम घालून काहीच फायदा नाही, त्या रिलेटेड व्हिडिओज येत राहतील. सो इंस्टाग्रामच्या पेजलाही फॉलो करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे. चलो बाय बाय, ऑल द बेस्ट. नीट व्यवस्थित सिस्टमॅटिक वे मध्ये प्रिपेअर करा आणि अजिबात लोड घेऊ नका. नक्की तुमची एक्झाम इझी जाईल. चलो बाय बाय.